मित्रांनो, एखाद्या बिल्डिंगमध्ये बिल्डर 31 लाखापासून 1 BHK फ्लॅट विकत असेल आणि त्याच कॉम्प्लेक्समध्ये जर मी तुम्हाला 25-26 लाखाचा 1 BHK फ्लॅट दिला तर तुम्हाला कसा वाटेल? मग मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक रिसेल प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे। या बिल्डिंगमध्ये हा जो 1 BHK फ्लॅट असणार आहे हा तुम्हाला नक्की आवडणार आहे। पहिल्या सीनमध्ये तुम्ही या बिल्डिंगमध्ये असणारा क्लब हाऊस पाहून घ्या। या बिल्डिंगमध्ये जर पाहायला गेलं तर सर्वच ज्या बिल्डिंग आहेत त्या 8 माळ्याच्या आणि 12 माळ्याच्या आहेत। तुमच्यासाठी आज जो फ्लॅट घेऊन आलेला आहे तो 12 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये 8व्या माळ्यावरती असणार आहे। आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पाहून घेऊयात, त्यानंतर ॲक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आपण पुढे जाणारच आहोत। त्याआधी मित्रांनो, एक हंबल रिक्वेस्ट करेल, अजूनपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही 10-12 सेकंदाचा व्हिडिओ आता पाहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज मी तुमच्यासाठी एकदम लक्झरियस 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। पण मित्रांनो, फ्लॅट जरी लक्झरियस असला तरी लक्झरियस प्राइस नसणार आहे। खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये मी तुमच्यासाठी हा 1 BHK फ्लॅट देणार आहे। एकच मिनिटात या कॉम्प्लेक्स बद्दल आणि या फ्लॅट बद्दल तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। मित्रांनो, आज मी आलेलो आहे बदलापूर ईस्ट मधील भोसलेनगर। हा परिसर तुम्ही जर कधी पाहिला नसेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही हा परिसर पाहिला। खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे आणि बदलापूर शहरामध्ये जे लक्झरियस कॉम्प्लेक्स आहेत जसे की आर्यन-1, मोहनचे काही प्रोजेक्ट आहेत हे याच एरियामध्ये आहेत। विशेष म्हणजे मित्रांनो, बदलापूरचा जो पनवेल हायवे झाला आहे तो या कॉम्प्लेक्स पासून एकदम बाजूला आहे। आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलोय हा 12 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 8व्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 720 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया तब्बल 470 स्क्वेअर फूट आहे। हा फ्लॅट जो असणार आहे मित्रांनो रिसेल फ्लॅट आहे। साधारण तुम्ही जर आता बिल्डरकडे याच बिल्डिंग मध्ये फ्लॅट विकत घ्यायला गेलात तर ऑल इन्क्लुसिव्ह तुम्हाला 31 लाखाच्या वरतीच जातो। परंतु हा जो 1 BHK फ्लॅट आहे याची फ्लॅट कॉस्ट सांगतो मित्रांनो, फक्त 25 लाख रुपये असणार आहे। साधारण रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला 1.5 ते 2 लाख लागणार आहेत। ऑल इन्क्लुसिव्ह जर पाहायला गेलात तर 27 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये बदलापूरमध्ये तुम्हाला अशा लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये कुठेच फ्लॅट मिळणार नाही याची गॅरंटी आहे। तुम्ही या ठिकाणी जेव्हा फ्लॅट पाहायला येणार त्यावेळेस मी तुम्हाला बिल्डरच्या ऑफिसला सुद्धा घेऊन जाईल किंवा तुम्ही बाहेरून कुठेही सर्च करा। आर्यन-1 मध्ये मित्रांनो तुम्ही मला 30 लाखाच्या खाली 1 BHK फ्लॅट आजच्या परिस्थितीमध्ये घेऊन दाखवू शकत नाही याची गॅरंटी आहे। तर नक्कीच या लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर राईट कोणाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, मला कॉल करा आणि या ठिकाणी 1 BHK फ्लॅट खरेदी करण्यासाठी या। चला तर इथे जास्त वेळ न घेत आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात। व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला मध्ये कुठे स्किप करू नका। चला आता फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला होम लोन बद्दल आपण माहिती घेऊ। फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता आपण 8व्या माळ्यावरती आलेलो आहोत। या ठिकाणी सगळ्यात आधी जर पाहायला गेलात तर इकडे आपल्याला एक हाय क्वालिटी लिफ्ट पाहायला मिळते। प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला 6 रूम पाहायला मिळतात। पुढे सुद्धा काही रूम आहेत ते मी तुम्हाला दाखवत नाही कारण तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्हाला मी पुढे काय दाखवत नाही। चला तर ऍक्च्युअल रूम मध्ये आपण एंट्री करूयात। रूम मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करतो मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही रूम मध्ये ज्यावेळेस एंट्री करता त्यावेळेस पूर्वेला एंट्री करता आणि पश्चिमेला बाहेर येता। जर तुम्ही दिशा वगैरे पाहता तर नक्कीच मित्रांनो वास्तू खूप चांगली आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तुम्ही हा 1 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे। या ठिकाणी सगळ्यात आधी आपण रूम मध्ये एंट्री करतो त्यावेळेस एक मोठा असा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आणि लिव्हिंग रूम मध्ये जर आपण इथे पाहायला गेलं तर एक अटॅच बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते जी 2 फुटाची आहे आणि इथून आपल्याला बिल्डिंगचा खालचा परिसर पाहायला मिळतो। आपली जी बिल्डिंग आहे 12 माळ्याची मित्रांनो आणि 8व्या माळ्यावरती हा फ्लॅट आहे। पुन्हा एकदा सांगतो, इथून जर लिव्हिंग रूम पाहायला गेलात त्याची साईज सुद्धा सांगतो, पहिल्यांदा आपण याला व्यवस्थित पाहून घेऊयात। इथून मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेलात तर तब्बल 16 फुटाचा आहे आणि आडवा 10 म्हणजे 16x10 असा हा तुम्हाला लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो। वरच्या बाजूला पाहायला गेलं तर कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। चला तर लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेचच आपण पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर मित्रांनो इथे किचन आणि बाथरूमच्या मध्ये जो पॅसेज आहे तो तुम्ही पाहू शकता। 3 फुटाचा हा पॅसेज आहे। या ठिकाणी मित्रांनो थोडा कलर डल झालेला आहे, पण तुम्ही फ्लॅट विकत घेतल्यानंतर कलर केल्यानंतर नक्कीच हा फ्लॅट तुम्हाला खूप चांगला दिसणार आहे। पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला इकडे आपल्याला टॉयलेट बाथरूम पाहायला मिळणार आहे। समोर आपला बाथरूम असणार आहे। इकडे आपल्याला बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे। इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतो। हे बघा, खूप चांगला स्पेस आहे। जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं 720 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया आणि 470 स्क्वेअर फूट याचा कार्पेट एरिया आहे। या ठिकाणी याच्याच अपोजिट इकडे आपल्याला किचन पाहायला मिळतो। इकडे आपल्याला 2 प्लॅटफॉर्म पाहायला मिळतात। इकडे एक प्लॅटफॉर्म आहे आणि या बाजूला सुद्धा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे। या फ्लॅटमध्ये ओनर राहत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडे तुम्ही समोर पाहू शकता आपल्याला गॅस पाईपलाईन सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला गॅससाठी बाटल्या वगैरे लावायची काही गरज लागणार नाही इकडे। चला लगेच आपण बेडरूम कडे जाऊयात। बेडरूम सुद्धा खूप डिसेंट साईज मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये गॅलरी सुद्धा आहे। आपण पहिल्यांदा गॅलरीमध्ये जाऊनच व्ह्यू पाहूयात। इथे तुम्हाला 6 फुटाची गॅलरी सुद्धा पाहायला मिळते।
हे बघा मस्त अशी झाडं वगैरे लावलेले आहेत, तुम्ही सुद्धा लावू शकता. इथे गॅलरीला काही ग्रिल वगैरे लावले नाहीत, बिकॉज हा व्ह्यू इकडून जायला नको म्हणून लावलेले नाहीयेत. सो खालचा परिसर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लक्झरियस अशी आपली बिल्डिंग असणार आहे. आणि हा आपला टेरेस आहे. इथून जर बेडरूम पाहायला गेलात तर खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बघा मित्रांनो वॉर्डरोब सुद्धा ठेवलेला आहे. इथे बेड सुद्धा आरामात बसणार आहे. सो नक्कीच खूप चांगला फ्लॅट आहे. तिथून जर तुम्ही स्ट्रेट या ठिकाणी आलात तर तब्बल 12 फुटाचा आहे आणि आडवा 10 फुटाचा आहे. 12 बाय 10चा हा मोठा बेडरूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्याच्यानंतर बाकी तुम्हाला होम लोन बद्दल माहिती देतो. व्हिडिओमध्ये काही माहिती सांगायची राहिली असेल तर मला डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? मला माहिती आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल. मग आता वाट कसली पाहताय मित्रांनो, अशा लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये तुम्हाला 1 BHK कुठेच मिळणार नाही. खूप चांगली संधी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. चला तर मग आता या फ्लॅटची तुम्हाला पुन्हा एकदा प्राइस सांगतो. या फ्लॅटची फ्लॅट कॉस्ट असणार आहे 25 लाख. रजिस्ट्रेशन करून साधारण तुम्हाला 27 लाखापर्यंत हा फ्लॅट जाणार आहे. तर आता राहिला प्रश्न, या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो तुम्हाला जर पेमेंट 35 ते 40 हजारामध्ये आहे आणि तुमच्या हातामध्ये 2 ते 3 लाख रुपये आहेत, नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी मित्रांनो राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या फ्लॅटची इंटरनल जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे, तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांनो मला कॉल करा आणि या फ्लॅटला पाहण्यासाठी या. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.